आज आपण बनवणार झटपट असं खमंग ढोकळा। त्यासाठी एका वाटीमध्ये सायट्रिक ॲसिड घ्यायचं, थोडंसं पाणी टाकून ते वितळून घ्यायचं। एका भांड्यामध्ये बेसन, मीठ, हळद आणि सायट्रिक ॲसिडचं पाणी टाकून मिक्स करून नंतर त्यामध्ये पाणी टाकून घोळ असा बनवून घ्यायचा आहे। नंतर त्यामध्ये तेल टाकून परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये इनो टाकून मिक्स करून ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये ते पोर करून वाफलवून घ्यायचं 25 मिनिटं। एकदा सुरी किंवा टूथपिक टाकून ते चेक करायचं आहे तो शिजलाय की नाही, व्यवस्थित शिजला की तो काढून त्याचे काप करायचे आहेत। नंतर एका भांड्यामध्ये तेल घ्यायचं आहे, त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता, मिरची ते छानपैकी परतवून घ्यायचे। नंतर त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि नंतर त्यामध्ये साखर टाकून ते छान असं उकळवून घ्यायचं आहे। फोडणीला उकळी आली की ती ढोकळ्यावरती टाकून सर्व करायचं आहे। तयार आहे असा